नमस्कार. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे सर्व अडथळे आता इथून पुढं तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. आता सगळं काही शक्य असणार आहे. म्हणजे तुम्ही एक फेरी थांबा, त्यानंतर पुढच्या फेरीमध्ये ऑनलाईन कन्सर्ट द्या, असं तुम्हाला होणार नाही. पण तरी देखील सुरुवातीला आपल्याला माहीत पाहिजे की एकूण ज्या फेऱ्या असणार आहेत त्यापैकी 0 फेरी झालेली आहे. त्यानंतर 3 नियमित फेऱ्यांचं आयोजन ते करणार आहेत. पैकी एक पहिल्या फेरीचं प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सर्वांसाठी खुली फेरी ही तिसऱ्या फेरीनंतर सर्वांसाठी खुली फेरी असेल, ओपन टू ऑल, की ज्यामध्ये फक्त गुणवत्ता हाच क्रायटेरिया असेल. आरक्षणाचा संबंध इथं येणार नाही. त्यानंतर मग मुलींसाठी विशेष फेरीचं आयोजन केलं जाणार आहे. आता इथं केंद्रीय प्रवेश असं म्हटलेलं आहे. प्रवेश फेरीची यादी जाहीर. हे लक्षात घ्या, हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे इथं तुम्हाला यावरनं तर 100% क्लिअर व्हायला पाहिजे. प्रवेश फेरीची यादी त्यांनी उल्लेख केलेला नाही की प्रवेश फेरी 1 आहे, 2 आहे, 3 आहे, काही नाही, संबंध ठेवलेला नाही. जी फेरी असेल ती. आता त्यामध्ये 2 भाग आहेत. 1 ते 10 पैकी पसंती क्रम मिळाल्यास, म्हणजे जी फेरी जी आधी जाहीर केलेली आहे प्रवेश घेण्यासाठी, त्या फेरीला तुम्हाला 1 ते 10 पैकी 1 तुमच्या पसंतीचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालं असेल तर मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घ्या. कोणतंही असेल, 1 ते 10. तुमच्या आवडीचं असेल तर घ्या. प्रवेश तुम्ही घेतलाच नाही तर प्रवेश न घेतल्यास पुढील फेरीमध्ये संधी मिळेल. म्हणजे इथं हा मोठा बदल आहे की तुम्हाला कोणताही अडथळा नाहीये. तुम्ही प्रवेश घेतला ठीक, नाही घेतला तर तुम्ही पुढची जी लगतची फेरी असेल त्या फेरीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं पुन्हा अर्ज आणि पसंती क्रम 2 भरून लॉक करू शकता. दुसरा पार्ट आहे की प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास, म्हणजे तुम्हाला जी आधी जाहीर झालेली आहे कोणत्याही फेरीची असू द्या, प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालय तुम्ही लॉग इन मधून गेलं तुम्हाला दिसलं नाही, म्हणजे मिळालं नाही, तर पुढील फेरीमध्ये संधी मिळेल. म्हणजे पुढच्या लगतच्या फेरीमध्ये पुन्हा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज तुम्ही भरू शकता. हा एक यामध्ये महत्वाचा भाग असणार आहे. म्हणजे हे जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असणार आहे यावरून आता तुम्हाला कोणतेही प्रश्न निर्माण होऊ नयेत असं मला वाटतंय. नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज भाग 1 भरून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. हे नवीन विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. अर्जाचा भाग 2 भरण्यापूर्वी भाग 1 मधील माहिती भरून अर्ज तपासून लॉक करावा. म्हणजे ज्या फेरीसाठी तुम्ही अर्ज भरत आहात त्यावेळी अर्जाचा भाग 2 भरण्यापूर्वी भाग 1 मधील काही दुरुस्त्या असतील तर त्या करून तो लॉक करून मग अर्जाचा भाग 2 भरून लॉक करायचा. नियमित 3 फेऱ्या संपल्यानंतर ओपन टॉल फेरीचे आयोजन केले जाईल. मुलींकरता विशेष 5व्या फेरीचे आयोजन करण्यात येईल. प्रत्येक फेरीपूर्वी अर्जाचा भाग 2 मध्ये पसंती क्रम बदलता येतील. प्रत्येक प्रवेश फेरीकरिता सहभागी होण्यासाठी ऑनलाईन संमती नोंदवणं, भाग 2 लॉक करणं बंधनकारक राहील. म्हणजे तुम्ही प्रत्येक फेरीला तुमचा पसंती क्रम बदलू शकता. तो बदलत असताना त्या त्या कॉलेजचा कट ऑफ आणि वेकन्सी लिस्ट बघून ठरवायचा आहे. आणि ऑनलाईन सहमती दिल्याशिवाय, तो फॉर्म लॉक केल्याशिवाय तुमचा विचार त्या पुढच्या फेरीला अजिबात केला जाणार नाही. भाग 2 मध्ये कोटा पसंती नोंदवू शकता. म्हणजे जे कोटा अंतर्गत राखीव जागावर प्रवेश घेऊ इच्छित आहेत तेही विद्यार्थी कॅपकडून अर्ज करू शकतील आणि कोटामधून सुद्धा अर्ज करू शकतील. एटी-केटी विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी पुरवणी परीक्षा निकालानंतर प्रवेशाची संधी मिळेल. तर मला वाटतंय हे थोडक्यामध्ये आहे. यानंतर कोणते प्रश्न आपल्याला निर्माण होऊ नयेत असं मला वाटतंय. त्यामुळे हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या आधारे तुमचे जे काही गैरसमज असतील ते यामधून 100% निकालात निघतील असं मला वाटतंय. आपण इथं थांबूया. धन्यवाद.